मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल रात्री आपलं पद सोडलंय. नाशिकमधील भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात यांच्याशी निकट संबंध असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतलाय. आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा होता. त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी तो मुख्यमंत्री मार्फत राज्यपालांकडे पाठवला जाईल. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय, चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक राहावी यासाठी त्यांनी पदाचा त्याग केला आहे असं त्यांनी म्हटलंय. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात प्रकरण गंभीर बनलं असून महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे त्याला अटक झाली आहे आणि न्यायालयाने त्याला 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा राजकीय पडसादही उमटले असून त्याच्याशी संबंधाच्या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विरोधकांच्या दबावानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेत पद सोडलं आहे. दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची एसआयटी कडून कसून चौकशी करण्यात आली असून लोंढे आणि अशोक खरात यांच्यात व्यावसायिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेषतः सिन्नर परिसरातील जमीन व्यवहारांमध्ये लोंढे सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटीने विविध आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा केली असून त्यावरून पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सादर केलाय. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे म्हणाल्या की जास्त उडायचं नसतं, अहंकार धुळीस मिळेल. त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फक्त राजीनामा स्वीकारण्यावर थांबू नये, तर या प्रकरणात सामील सर्व लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी असं रोहिणी खडसे यांनी. ज्या गोष्टी बाहेर येत आहेत त्या गंभीर आहेत, आणखीन काही बाहेर येईल, वेट अँड वॉच असा इशाराही दिला आहे. नाशिक नंतर ठाणे जिल्ह्यातही कल्याणमध्ये भोंदूगिरीचा प्रकार समोर आलाय. ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात पम्मी गुरु नावाच्या तृतीयपंथी गुरुचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून गुरु करोडो रुपयांचं सोनं, महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैली दाखवत रील्स बनवत असल्याचं दिसून आलंय. व्हिडिओमध्ये दावा केला जातोय की गुरूंच्या आशीर्वादांमुळे मुलं जन्माला येतात आणि कुटुंबातील वाद मिटतात. धक्कादायक बाब म्हणजे काही पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते देखील गुरुला भेटायला येत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. सातारा जिल्हा परिषदेत भाजपने सत्ता मिळवली आहे. 28 सदस्यांपासून सुरू झालेल्या ताकदीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या रणनीतीमुळे 33 सदस्यांचा पाठिंबा मिळाला आहे आणि प्रिया शिंदे अध्यक्ष आणि राजे भोसले उपाध्यक्ष झालेत. यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठा धक्का बसला असून महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसळी गावातील द्राक्ष बागांवर 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसलाय. माहिती तंत्रशिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी घटनास्थळी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिलाय आणि शासनाकडे नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं आहे. रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया मालदीवमध्ये स्पीड बोट अपघातात जखमी झालेत. अपघातात रॅली चालक हरी सिंग सह 2 भारतीय बेपत्ता असून 3 जण जखमी झालेत. सिंघानियांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. मुंबई इंडियन्स रोहित शर्माला IPL 2026 मध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरवण्याची योजना आखतायत. माजी भारतीय कर्णधार फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करेल आणि गरजेनुसार 12व्या खेळाडू म्हणून संघात सामील होईल. यामुळे त्याच्यावर फिल्डिंगचा अतिरिक्त ताण येणार नाही आणि तो सामना फिरवू शकतो. इंडो पॅसिफिक मध्ये तणाव वाढला असून इराण आणि अमेरिकेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याला मोठा फटका बसलाय. इस्रायलने पश्चिम आशियातील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला असून इराणने त्यानंतर सौदी अरेबिया आणि कतारमधील गॅस प्रकल्पांना लक्ष्य केलंय. हॉर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची हालचाल थांबवली गेली आहे, ज्यामुळे तेल, डिझेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा धोक्यात आहे. या संघर्षामुळे हिंद महासागर क्षेत्रही असुरक्षित बनलं असून जागतिक ऊर्जा बाजारावर तणाव वाढण्याची शक्यता आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.